पहिली एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRI तज्ञ वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली. सध्या मी बालन्याय मंडळ सदस्य म्हणून काम करते. जात्यावरच्या ओव्या उखाणे पाळण्याची लेखिका आहे. 10 ते 12 शासकीय समितीची सदस्य आहे. चित्रकार, संगीतकार, अभिनेत्री, हजारो व्याख्याने दिलेली एक वक्ता आहे आणि लंडन आणि अमेरिकेच्या 4 पुरस्कारांनी सन्मानित आहे आणि 2022ला जागतिक सौंदर्य स्पर्धा विजेती आहे. विपिन हेरिटेज ब्युटी मिसेस दिवा वर्ल्ड वाईड आणि 2019ला महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी म्हणून विजेती आहे आणि मेडिक्लीन 2020 मिसेस महाराष्ट्र आहे. आज मी प्रथम आपल्या ॲडिशनल एसपीचं अभिनंदन करते, स्वागत करते. गेली 2-2.5 महिने सगळं आपल्या सांगली जिल्ह्याला खूप चांगली ऊर्जित अवस्था आलेली आहे. तर आज ह्या कार्यक्रमाला त्यांनी मला आणि सगळ्या टीमने इथं बोलवलं, त्याबद्दल मी प्रथम सर्व पोलीस स्टेशनचं पण मी आभार मानते. व्यासपीठावरील आदरणीय आपल्या SP मॅडम, त्यांच्याच आदरणीय सासूबाई, व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुण्या आरती देशपांडे मॅडम, माझ्या मैत्रीण आयशा धनोडे मॅडम, साक्षी मॅडम, अँकर करणाऱ्या स्मिता मॅडम आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली अशा विशाखा झेंडे मॅडम, इथं उपस्थित असलेल्या वागलगावे मॅडम आणि बऱ्याच प्रकारच्या इथं ओळखीच्या पेपर सिव्हिल ड्रेसमुळे आम्हाला तुम्ही ओळखून येत नाहीये. गेली 25 वर्ष झालं माझं पोलीस डिपार्टमेंटशी नातं आहे आणि आत्ताचे आपले IG साहेब आहेत, फुलारी साहेब, वंदना फुलारी मॅडमनी आणि आम्ही 2017-16ला खूप छान इथं अभिनंदन घेतलेलं. सुवर्णा दत्ती मॅडम होत्या तेव्हाही एन्जॉय केलेलं आणि तीच आता परंपरा आपल्या ऋतू मॅडमने आता पुढं चालू ठेवली आणि आपण सर्वांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचा खूप आनंद होतोय. कारण हळदी कुंकू म्हणजे स्त्रीच्या जीवनातला अतिशय नाजूक असा हा प्रसंग असतो. कारण आयुष्यभर आपण सगळं काही करत असतो, पण या धक्काबुक्कीच्या युगात, या कॉम्प्युटरच्या जगात आणि या 21व्या शतकामध्ये आपलं लाईफ इतकं व्यस्त झालेलं आहे. अशा वेळी स्वतःसाठी आपण कधी वेळच काढत नाही आणि हळदी कुंकू म्हणजे एकच असा क्षण आहे की किती जरी बिझी असतो तरी आपण एकत्र येतो आणि मग अशा वेळी आपल्याला उत्सुकता कशाची असते. घरात किती जरी वस्तू असल्या तरी आज आपल्याला वाण काय मिळणार. मला पण उत्सुकता आहे पोलीस डिपार्टमेंटचा आज वाण काय असतात. मला सगळ्या हसल्याने मी मनातच आपला बोलते. तर आज 21व्या शतकात वावरत असताना आपण स्त्रियांच्या भराऱ्या इतक्या उत्सुकता आहे की पुरुषांच्या बरोबरीच नव्हे तर आपण पुरुषांच्या 4 हात पुढे आहोत आणि आज इतकी आव्हानं आपण सक्षमपणे पेलत आहोत. पण ऋतू मॅडमच्या सारखं आव्हान पेलणं तेवढं सोपं नाही आणि ते अत्यंत असं ताकदीचं काम आहे. कारण पोलीस डिपार्टमेंटमध्ये एवढ्या नियम वयामध्ये ॲडिशनल SP पदावर येऊन गेली 2.5 महिने झालं. सांगली परिसरामध्ये त्यांनी इतका चांगला दबदबा मिळवलेला आहे, नावलौकिक मिळवलेला आहे की मॅडम सगळ्या महिलांना खूप प्राऊड वाटतो आपला आणि इथून पुढे असं विधायक कार्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांना आपली साथ लाभेल, सगळ्या महिलांना नक्कीच आपल्या न्याय मिळेल अशी मी आपल्याकडून आशा व्यक्त करते. आणि इतकंच म्हणते की ओव्या उखाणे पाळण्याची लेखिका असल्यानं बाकी 2 मिनिटात माझे उखाणे आपल्याला घेते स्वतः रचलेले. 33% आरक्षणाचं संसदेत बिल झाले आहे पास. नारी शक्तीचा सन्मान म्हणून 33% आरक्षणाचं संसदेत बिल झालं आहे पास. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते. पोलीस डिपार्टमेंटच्या हळदी कुंकूसाठी खास, हळदी कुंकूसाठी खास. संक्रांतीचा हळदी कुंकू आहे आणि संक्रांतीला 15 जानेवारीला माझा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी पुरणपोळ्याचा घाट असतो आणि मी खूप चांगली सुगरण आहे. आत्तापर्यंत मी माझ्या घरामध्ये मी स्वयंपाक केलेला आहे, कधीही बाई लावलेली नाहीये. आणि डॉक्टर जयश्री श्रेनिक पाटील नावाचं माझं YouTubeचं चॅनल आहे, त्याच्यावर आपण रेसिपी आणि व्याख्यान ऐकू शकता. तर त्या दिवशी सुचलेला उखाण असा आहे, संक्रांतीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट. संक्रांतीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट. कोणाच्या जोडीला केली कटाची आमटी, आमटीच्या जोडीला तळे सांडगे पापड, पापडाच्या जोडीला केला वरण भात, वरण भाताच्या जोडीला केली तळे कांद्याचे भजी, भजीच्या जोडीला केला वरण भात, वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार, तोंडाला पाणी सुटलं जातं. साजूक तुपाच्या धारेला खमंग येतो वास. डॉक्टर श्रेनिक पाटलांचं नाव घेते. मॅडमच्या सासूबाईंच्यासाठी खास, सासूबाईंच्यासाठी खास. आणि शेवटी मी हळद कुंकू नावाची एकच हळदी कुंकूची 1 मिनिटाची कविता ऐकवते. बघा, कुंकू म्हणजे नवरा. आपण हळदी कुंकू लावलं, नवऱ्याचं प्रतीक म्हणजे कुंकू आणि हळद म्हणजे बायको. पण नवरा बायको म्हणलं की भांडण आलंच. म्हणजे सुशिक्षित असू देत, अशिक्षित असू देत, लव्ह मॅरेज असू
अरेंज मॅरेज असू दे, कुठल्याही पदावर असू दे. तर माझ्या मनामध्ये प्रश्न आला, जर मी हळदी कुंकू एकमेकांशी मांडले तर काय म्हणतील? बघा, कुंकू म्हणाला हळदीला, अगं तुझा मान खाली. कुंकू म्हणाला हळदीला, अगं तुझा मान खाली. हळद म्हणाली कुंकवाला, अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आली, अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आली. कारण कपाळाला कुंकू कधी सुटून दिसत नाही. आणि मग हळद म्हणाली कुंकूला, अरे हळदी कुंकवाला या म्हणत आधी माझंच नाव घेतात. हळद म्हणाली कुंकवाला, हळदी कुंकूला या म्हणत आधी माझंच नाव घेतात. वर तू असलास तरी आधी मलाच मान देतात, वर तू असलास तरी आधी मलाच मान देतात, आधी मलाच मान देतात. तर आज आपण आहोत तर जग आहे, आपण आहे तर कुटुंब आहे, आणि आपलं अस्तित्व असेल तरच नवऱ्याच्या अस्तित्वाला अर्थ आहे. आणि म्हणून आपलं आयुष्याकडे चांगल्या नजरेने बघा. आयुष्य खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे. त्या सुंदर नजरेनं जीवनाकडे पाहायला शिका, सुंदर विचाराने जगायला शिका आणि आनंदात राहायला शिका. आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना घडत असतात, फक्त हसत राहायला शिका. टेक लाईफ ॲज इट कम्स. हसत राहा, तुम्ही फुलत राहा. जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही बहरत राहा. जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही बहरत राहा. धन्यवाद. थँक्यू मॅडम. नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे. तिळगुळ हलव्यासारखे अधिक गुण करायचे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ही पुन्हा काढली. स्त्री शक्तीची उतुंग भरावी तरीही स्त्रीभ्रूण हत्या नावाचं माझं शासकीय ग्रंथालयाला निवडलेले पुस्तक मी रितू मॅडमला सप्रेम भेट देते, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. त्यांनी पुन्हा यांच्याकडून गेलं मानसिक इथून